मित्रांनो, आजच्या कथेचा विषय आहे देवाचा शोध. एका गावात एक भक्त राहत होता. रोज मंदिरात जाऊन तो देवाला म्हणायचा, देवा, मला तुझं प्रत्यक्ष दर्शन हवं आहे. डोळ्यांनी तुला पाहू दे. अनेक दिवस गेले, पण देव प्रकट झाला नाही. भक्त खिन्न झाला. एका दिवशी तो रस्त्याने चालला होता. अचानक त्याने एक लहान मूल पाहिलं. ते हसत होता. त्याच्या डोळ्यांत निरागसता होती. भक्ताच्या मनात विचार चमकून गेला, हे हास्य देवासारखं आहे. थोडं पुढं त्याने पाहिलं, एक म्हातारा माणूस कोसळला. लोक पुढे निघून गेले, पण एका तरुणानं धावून त्याला उचललं. भक्ताच्या मनात आलं, ही करुणा देवासारखी आहे. संध्याकाळी तो नदीकाठी गेला. आकाश लालसर झालं. पाण्यावर लहरी चमकत होत्या. ते दृश्य पाहून त्याचं मन थक्क झालं. त्याला जाणवलं, ही निसर्गाची सुंदरता ही देवाचं रूपच आहे. त्या क्षणी त्याला उमगलं, देव कधी मूर्तीमध्ये, कधी हसऱ्या चेहऱ्यात, कधी मायेच्या स्पर्शात, कधी निसर्गाच्या रंगात दिसतो. पण तो डोळ्यांनी पाहण्या इतकाच नाही, तर मनाने अनुभवण्या इतकाच आहे. भक्ताने डोळे मिटले आणि हळूच हसला, देवा, मी तुला प्रत्यक्ष पाहिलंय, माझ्या आजूबाजूलाच.